हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो गाईज, आज अक्षय तृतीया आहे, तर तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आज अक्षय तृतीयेसोबतच श्री परशुराम जयंती आणि अन्नपूर्णा जयंतीसुद्धा असते. आमच्याकडे पण छान इथे पुरणाचा स्वयंपाक वगैरे चाललेला आहे. पण आमच्याकडे चैत्र गौरीमधला हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचा आहे आज. तर चैत्र गौरीचं हळदी कुंकू म्हणजेच काय, तर अन्नपूर्णा देवीच जी आपल्याला लग्नामध्ये मिळालेली असते, तर त्याचा उत्सव असतो आजचा. आणि आम्ही तिघीजणी स्वयंपाकाला लागलेलो आहे. मी, आई आणि काकू, आम्ही तिघींनी आमचे कामं वाटून घेतले. मी आज पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि तळण काढण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. तर चैत्र गौरीमध्ये ही देवी बसलेली असते आणि चैत्र गौरीपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत केव्हाही हळदी कुंकवाचा कार्यक्रम केलेला चालतो. तर आम्हाला विशिष्ट कारणास्तव नाही जमलेलं होतं या आधी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायला, म्हणून आम्ही आज करतोय. म्हटलं अजूनही आज शेवटचा दिवस आहे, तर आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून घेऊयात. इथे आमची तयारी सुरू झाली, कारण सवाष्ण नुकत्याच येणार होत्या आणि आमचा संपूर्ण नैवेद्य रेडी झालेला होता. इकडे छान नैवेद्याचं ताट वाढलेलं आहे सगळं. आणि या आहेत आमच्या देवी. आज खूप गर्दी असेल ना, प्रचंड. आज पण तुला म्हटलं ना संध्याकाळचं गेलं हरकत नाही. आज खूप आज आम्ही तर सांगितलं ना, आम्ही दुपारचं गेलो होतो एकदा. कापूरला पुरण कसं वाढलं ते मध्ये असं ताटा वाढून टाकते पोळी. तुम्ही तिथेच बसता का? कुठे बसतो इथे बस की मी पुरं कशी चालेल. तुझं कोण बसते? आजी बसेल. दोन ताटा वाढून गेले मग आमचं शेवायांची खीर वाटीत देते. ते दूध गरम करावं लागेल. हो. आणि हळदी कुंकवाचं वरती देऊ का? सावकाश द्या, पोटभर जेव. नाही. नमस्कार. सुख्या सामानासारखं आपल्या काय घेत आपल्याला जा मृणाल मॅडम, नमस्कार करा. हाय गाईज. सो दुपारी छान जेवण झालं आणि ना जरा वेळ एवढं छान जेवायचं करतो आपण. पुरणाची पोळी खातो, शेवयाची खीर खातो आणि बरेच मस्त मस्त आयटम खातो. त्याच्यानंतर काय असते, आपल्याला झोप येत असते तशी असं वाटत भाषण देते. तर ठीक आहे. सो मस्त छान दुपारी झोप झाली. रविवार होता, खूप छान असा मस्त जेवण वगैरे करून खूप सुंदर झालं होतं. पापड वगैरे जेव्हा खाल्लं ना तेव्हा आपण झोप येते, पण मी जरा यावेळेस पापड कमी खाल्ले कारण खूप पाणी पाणी जीव होतो. बरं ठीक आहे. सो आता आज संध्याकाळी आमच्याकडे आहे चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम. तर बऱ्याच जणांना हळदी कुंकवासाठी बोलवलेलं आहे आणि आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेला शेवटचा दिवस असतो हळदी कुंकवाचा कार्यक्रम ज्यांना करायचा असतो त्यांच्यासाठी. तर आज आमच्याकडे पण आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. तर संध्याकाळी सगळ्या सवाष्ण बायका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी येणार आहे. आता छान साडी वगैरे नेसायची, हातपाय धुते, जरा रेडी होते मस्तपैकी. आता न्यू साडी नेसते. साडी नेसायचा कार्यक्रम खूप कधी नवतच येतो, म्हणजे कसं सणावारांना साडी नेसते ना मी, म्हणून. सो आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की आज आहे ना दगडूशेठ गणपती बाप्पाच्या इथे आंबा महोत्सव असतो खूप मस्त. कारण आजपासून आपण ॲक्च्युअली आंबे खायला सुरुवात करतो. बऱ्याच जणांनी याच्या आधी पण आंबे भरपूर खाऊन झालेले आहे, आंब्याचा रस पण झालेला आहे, पण आतापर्यंत लहानपणापासून हेच शिकत आलेलो आहोत आणि हेच ऐकलेलं आहे की अक्षय तृतीयेपासून आपण आपले आंबे खायला सुरुवात करतो. अक्षय तृतीयेला आपण देवाला पहिला आंब्याचा नैवेद्य दाखवतो आणि त्या दिवसानंतर आपण आंबे खायला सुरुवात करतो. सो असंच मी लहानपणापासून ऐकत आलेली आहे. आणि त्याप्रमाणेच आज दगडूशेठ गणपती बाप्पाच्या इथे आंबा महोत्सव आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेला इथे म्हणजे आंबा महोत्सव असतो. खूप छान, जवळपास 11,000 किलो आंब्यांनी सजवलेलं आहे. सो माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे की 11,000 किलो आंबे.
कदाचित हा आकडा मागे पुढे होऊ शकतो, पण खूप मोठ्या ह्यूज प्रमाणामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पाच्या इथे सजवलेलं आहे. आणि गर्दी तर प्रचंड असणार आहे ऑब्व्हियसली ते बघण्यासाठी वगैरे. तर बघूयात रात्री थोडंसं जमलं तर आम्ही तिथे पण जाणार आहे. सो स्टे ट्यून. जर तुम्हाला दिसलं तर मजा येणार आहे, कारण मी पण आयुष्यात पहिल्यांदा बघणार आहे. मागच्या वर्षी जायला हवं होतं पण मला माहीत नव्हतं, यावर्षी मला माहीत पडलंय तर मी नक्की जाणार आहे. सो पटकन तयारी करूयात आता. जरा चेहरा वगैरे धुती, साडी नेसते, साडी दाखवते माझी. सो आज ना मी जरा सिम्पल आणि एकदम लाईट वेट अशी साडी नेसणार आहे. ही माझं साडीचं ब्लाऊज आणि ही माझी साडी, कारण आज खूप गरम होतं आहे प्रचंड प्रमाणात. सो म्हटलं हलकी फुलकी जरा साडी नेसूयात. सो ही साडी आहे. अरे थांब रे एक मिनिट, मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलंच नाही साडी नेसल्यानंतर. सो ही साडी नेसली गेली आहे आणि आता चालली आहे घरी आधी दुःखाच्या कार्यक्रमात. बाबा कसं माझी वाट बघतो. चल पण डाळ हरभरे छान दिसते. ही मी गुळाच आहे का? नाही आवडत. तू आवडायला लागल पिल्यावर. कोकम सरबत आवडतं. कोकम सरबत आवडेल पिऊन बघा, एक नंबर झाले गुळाचे. हो म्हणूनच थोडस घेते मी. पीठ एकदम कमी. छोटा ग्लास आहे. घरी पण ती झालंय ना. थोडं कमी करून हर्षल नाही, हर्षल घेईन हर्षला काय प्रॉब्लेम आहे? मैत्रिणी बरोबर. कमी करून आणते. कमी करा. काय घेते ते ठरवा. काय घ्यायचं त्यांना? ठरवा ना. घरी घेऊन जायची म्हटलं, घेऊन जावी लागते का म्हटलं जाल. चला येते मी हा. लक्षात आहे ना? टाकू मी लवकर. हो जाऊ ना. अरे ठीक आहे. बाय. नाही हो, अजून 23 तारखेपर्यंत. आज काय काय मागच्या वर्षीपासून चाललंय? अख्खा महिना लांब पूर्ण होता. महिनाभर आहे. पण नाही तर आमचं बरं होतं खरं माहिती का, 15 तारीख आली की आम्ही लगे हात वर करायला. शाळा काय? फिरायला रिकाम. फिरायला रिकाम. यांना पण ओटी वगैरे द्यायची आहे. यांचं झालं की तुझं झालं. मी पण बघत. हां. डाळ डाळ दे. डाळ दे. हो. तेच बघितलं, मस्त झालं डेकोरेशन. इथे मध्ये जी अन्नपूर्णा आहे ना, ती मला लग्नात मिळालेली माझी आहे. छान आहे. बाय बाय. सो हे खातोय आपले डाळ. हा पिणारे पण. चिअर्स. सो गाईज आम्ही ना आता दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चाललोय, पण प्रचंड गर्दी दिसतीये त्याच्यामुळे बाहेरूनच दर्शन घेणार आहे. गाडी लावायला जागा नाही, तर रोज आम्ही गाडी इथे लावून जायचो आणि मस्त मध्ये जायचो. काहीच गर्दी नसायची. आज मागेपर्यंत रांग आहे, वरून रांग आहे. आज अक्षय तृतीयेला सगळे देवाचे मंदिर उघडे असतात. चल आपण जाऊन येऊ. उघडच होतो, गर्दी पण नाहीये. सो गाईज रात्रीचे 10 वाजलेले आहेत तरी एवढी गर्दी इथे. आम्ही बाहेरून दर्शन घेतोय शेवटी, तर मध्ये जायला तर भरपूर रांग आहे. प्रतीक चल ना. गर्दी दाखवू. गर्दी आहे बघा, एवढी खतरनाक गर्दी आहे. हे मस्त 11,000 आंब्यांचा नैवेद्य दाखवला आहे, पण इथून मात्र गणपती बाप्पा दिसत आहे. हे पा पूर्ण मंदिराला छान आंब्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. किती छान दिसत आहे ना. हा हा. सो
गाईज, तुम्हाला माझा हा चैत्रगौरीचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि अक्षय तृतीयेचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन झालं की नाही छान. खूप गर्दी होती पण म्हटलं वेळात वेळ काढून जायचंच गणपती बाप्पाच्या दर्शनाला. सो आम्ही जाऊन आलो, छान वाटलं मस्त. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.